जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायाची एक असा आहे की जन्मालाही सोहळा म्हणणारा आणि मृत्यूला सुद्धा सोहळाच म्हणणारा. जगात दुसरं कुठलंच व्यासपीठ तुम्हाला भेटणार नाही की जे मृत्यूला सोहळा म्हणतं. आमचा मृत्यू हा आमचा सोहळा आहे. 16 संस्कारामध्ये हा एक सोहळा सांगितला. पण तुम्ही आम्ही भेदरलेली माणसं, तुम्ही आम्ही घाबरलेली माणसं. मृत्यूच्या बाबतीमध्ये प्रत्येकाला भय आहे, प्रत्येकाला भीती आहे. पण तुकोबार आहे ती भीती घालतात. अर्थात भीती गेल्याशिवाय मोक्ष मिळूच शकत नाही. हे वारकरी संप्रदायाचं ब्रीद आहे. भीती ज्या दिवशी जाईल त्या दिवशीच मोक्षाला माणूस प्राप्त होईल, मुक्तीला मनुष्य प्राप्त होईल. त्यालाच मुक्ती मिळते ज्याच्या जीवनातून मृत्यूची भीती जाते. मग मृत्यूची भीती गेल्यानंतर मला वाटतंय उद्धव महाराज एकदा जर मरणाचं भेव गेलं, मरणाची भीती गेली, तर मग जीवन सोहळा आहे, हे जीवन उत्सव आहे. आणि तेच तुकोबाराय आजच्या अभंगाच्या माध्यमातून सांगतायत, जिवंत असताना सांगतायत. तुकोबारायांची भाषा जिवंत असतानाची आहे, मेल्यानंतरची नाही. तुकोबाराय म्हणतात आम्ही जिवंत असतानाच आमचं हे शरीर स्मशानात नेऊन ठेवलं. शरीर स्मशानात जाण्यासाठी ते शव व्हावं लागतं. शव मग त्याला जाळलं जातं आणि जाळल्यानंतर 1 वर्षापर्यंत ते शरीर प्रेत योनीमध्ये राहतं. आणि तिथून पुढे आजच्या दिवसापासून पुढे या शरीराचा प्रवास पितर योनीकडे होतो. म्हणून 1 वर्षामध्ये जे जे विधी, जे जे कार्यक्रम आपण त्या मनुष्यासाठी करतो, शरीरानं गेलेल्या, त्याच्या शरीराचे आपल्यावर उपकार आहेत म्हणून करतो. माय बापू, जगद्गुरु तुकोबारायांनी काय क्रांती केली. तुकोबाराय जिवंतपणी म्हणतात, अरे आमच्या शरीराची स्थिती आम्ही जिवंत असतानाच मेल्यासारखी करून टाकली. आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपुले मरण पाहिले म्या डोळा. सोहळा झाला सोहळा पुणे मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा फुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य, तो झाला सोहळा माऊली, जिवंत असतानाच मरण पाहता येतं का? आमचे राजभाऊ महाराज म्हणतायत, तुकाराम महाराज, तुकाराम महाराज म्हणजे माणसं किती झटकन लोटून देतात हे ना, स्वतःवर घेत नाहीत, कारण तुम्ही पाहिलं नाही. तुकोबारायांची भाषा आहे, मी माझं मरण माझ्या डोळ्यांनी पाहिलं. मरण डोळ्यांनी पाहता येतं का? बोला. हा, मुंडे साहेब, चौरे पाटील बोला. महाराज नयकोटेकर, दीपक महाराज, कैलाश महाराज बोला. कासारवाडीकर बोला. उत्तम महाराज, मरण आपल्या डोळ्याने पाहता येतं का? बोला. आदरणीय अनंत महाराज, पारदवाडीकर, आपलं मरण आपल्या डोळ्यांनी पाहिलं ही भाषा कोणाला पटण्यासारखी आहे का? बोला. काय आहे?
आपलं मूळ काय आहे हे ज्याला कळलं ते कळत नाही. ते स्वरूपजन्य ज्ञान नाही आमच्याकडे अज्ञानजन्य ज्ञान आहे. आपल्या स्वरूपाचा बोध, आपल्या स्वरूपाचं ज्ञान आम्हाला नाही, म्हणून आम्हाला मृत्यू पाहता येत नाही. खरे कोण आहोत आपण? देवाची बारे देवाची बारे तुका माने खरे तू, तुका माने खरे तुम्ही, तुका माने खरे देवाची बरे देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही. बरे देवाची बरे तुका माने खरे तुम्ही, तुका माने खरे तुम्ही, तुका माने खरे देवाची बरे देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही, खरे तुम्ही. मृत्यू आवडतो? मरण आवडतं का? मृत्यू आवडतो का? बोला. काय आहे? स्वरूपाबद्दलचं अज्ञान महाराज रडायला कारण ठरतं. कारण मी कोण आहे हा विचार ज्याने केला नाही तो रडतो. त्याला अज्ञानजन्य मृत्यूचं ज्ञान म्हणतात. विचार माती आहे, माती आहे, मातीपासून माठ तयार झाला. बोला. श्रीमद भागवतामध्ये फार सुंदर उदाहरण दिले. आधी माती आहे सगळी, मातीपासून माठ तयार झाला, मडकं तयार झालं. बरं, एक दिवस ते मडकं फुटणार आहे. मडकं फुटलं, काय झालं त्या मडक्याची पुन्हा? बरोबर आहे. मग मी आधी माती होतो, नंतर माती आहे, मध्येच माठ झालो. त्याच्यात अहंकार करण्याचं, मी कोणीतरी आहे म्हणण्याचं काय कारण आहे? तुम्ही आधी कोण होता? आधी कोण होता आणि नंतर कोण असणार आहेत? याच्याकडे जर जायचं असेल महाराज तर ज्ञानोबा यांची भाषा बघावी लागेल. बरोबर वहिनी? माय, मरण आवडतंय का? एक उदाहरण देऊ. गावामध्ये छान कार्यक्रम ठेवला होता. एक जणांनी भांड्याचं दुकान एक जणांनी टाकलं होतं. आमचे गुरुवर्य सांगायचे, आदरणीय लटपटे माऊली. ते भांडे आणायला एक जण गेला. म्हणला एक 200 वारकरी जीव घालायचे. फार मोठं दुकान होतं, काचेचं दुकान होतं. केटरर्स, हे भांडे वगैरे पुरवणारं, हे मंडप डेकोरेशन सगळं पुरवणारं. त्याला त्यांनी सांगितलं 200 वारकरी जीव घालायचे, पंगत आहे माझ्याकडे, तुम्ही तेवढे भांडे. त्यांनी सांगितलं चांदीचे देऊ का स्टीलचे देऊ? हे म्हणला वारकरी जेवायचे, चांदीचे कशाला? वारकऱ्यासाठी कुठं चांदीचे असतात का? द्या 200 प्लेट, 200 ग्लास, 200 वाट्या, 200 चमचे. नव्हते तेव्हाच्या काळामध्ये चमचे नव्हतेच. आता फार चमच्याचा उता आलाय. दिले भांडे, झालं. आमचे मेहुणे सुद्धा आहेत, तळणीकर, ऐका, या आपा. झाली पंगत वगैरे घातली. दुसऱ्या दिवशी घासून पुसून भांडे परत द्यायला गेला. मालकानं सांगितलं घे रे, मोजून घे. त्या नोकराला सांगितलं. मालक बसलेले होते. मोजून घेताना महाराज 200च पराती नेल त्यानं. पराती 230 निघाल्या, ग्लास 240 निघाले, वाट्या 250 निघाल्या. ते मालक म्हणला मी 200 दिले होते, वाढले कशी? नीट आहे का बरं? हा पंगत घालणारा काय म्हणाला माहित आहे? ते म्हणला रात्रीतून भांडे व्याले, त्याला लेकरं बाळ झाले आणि हे वाढले.
वा 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 वा. दुकानदार म्हणला, काय वारकऱ्याची पंगतन, काय माझा लाभ झाला. महाराज पुन्हा माझ्या दुकानी पुन्हा पुन्हा या तुम्ही, अगदी योग्य दरात तुम्हाला मी भांडे पुरवतो. अजून महिन्यानंतर तो गेला. पुन्हा गेल्याबरोबर विचारलं, काय सेवा करू त्या मालकाने. त्यांनी सांगितलं, काही नाही, आजही माझ्याकडे एक जेवायला पाहुणे येणार आहेत, म्हणून भांडे द्या. हां बोला, चांदीचे देऊ का सोन्याचे देऊ का स्टीलचे देऊ. त्यांनी सांगितलं, आता नेते मंडळी जेवायला येणार आहे पुढारी, चांदीचे द्या. चांदीचे किती? फक्त 50. नेते जास्त नाहीत, 50च आहेत. 50 चांदीचे प्लेट घेतले, चांदीच्या 50 वाट्या घेतल्या, चांदीचे 50 ग्लास घेतले आणि सोन्याचे चमचे द्या म्हणला तू. हां, कारण नेते आहेत मोठमोठे जेवायला येणारे. बरं दिले. गेला, पंगत झाली. दुसऱ्या दिवशी पुन्हा ते भांडे धुवून पुसून आणले. पण झालं असं, 50 होते, 50 परातीतल्या परत देताना 40च होत्या. 50 ग्लासामधले 30च ग्लास होते, 50 वाट्यातल्या 40च वाट्या होत्या आणि चमचा तर एकही जागेवर नव्हता. त्या मालकानं विचारलं, असं कसं शक्य आहे, हे असं कसं झालं. तर तो माणूस म्हणला, असा आमच्या लक्ष्मण महाराजासारखा होता. ते म्हणला, रात्रीतून काही भांडे मेले. ते मालक म्हणला, असं कुठं शक्य आहे. अरे जन्मले तेव्हा तुला आनंद झाला, तुला सोहळा वाटला, तुला उत्सव वाटला, तू आनंदी झालास, मग आता मरतीलही ना. पण मरण स्वीकारतय कोण? मरण आम्हाला स्वीकार्य नाही. वारकरी संप्रदाय सांगतो, जन्म जितका स्वीकार्य आहे तितकाच मृत्यू सुद्धा स्वीकार्य असला पाहिजे. जन्माचा जसा सोहळा करतो तसा मरणाचा सुद्धा माणसाच्या सोहळा झाला पाहिजे आणि त्याच्या डोळ्यात देखत झाला पाहिजे. मरता येतं. वहिनी माऊली इकडे बघच ना, ते बघा इकडे लक्ष द्या. ऐका की माय, तुमच्याकडे येतो जरा, म्हणजे तुम्हाला आवश्यक आहे. लग्नात घेतलेली साडी 20 वर्ष होती, शालू पैठणी, काय जपला होता. आई कुणालाच दिला नाही, घालायला सुद्धा दिला नाही. पुन्हा हळदीची साडी त्या लग्नातली, पुन्हा पहिल्या बोळवणीची साडी, पुन्हा भावाने नेसवलेली, मायबाप जिवंत असताना घेतलेली भारीची साडी. ह्या सगळ्या 5-6 साड्या कुणाला हात लावू द्यायची नाही. जर ननंद यायल्या म्हणून कळलं तर साड्याला कुलूप लावून ठेवायची बाई. तिनं बघितली तर आणि मागितली तर लय मोठी भीती. काय प्रेम होतं त्या साडीवर. 20 वर्षापूर्वी मी ही साड्या पाहिल्या तर तिनं हात लावू दिला नाही कुणाला. मायबाप हो लक्ष द्या. पण 20 वर्षानंतर मी जेव्हा एके दिवशी लोकरवाडीत आलो, त्या दिवशी तीच बाई त्याच साड्या घेऊन त्या गाड्यावर विकायला आलेल्या माणसाला देत होती आणि त्याच्यावर एक प्लॅस्टिकचं भांड घेत होती. एवढ्या महागा मोलाच्या साड्या देऊन ज्या जीवापाड जपल्या होत्या, आदरणीय अंबादास महाराज चिक्षी गुरुजी, मला वाटतंय त्या 3 साड्या देऊन तिनं एक प्लॅस्टिकचं भांड घेतलंय, टर्कल एक. एवढ्या जीवापाड जपलेल्या साड्या. मी म्हटलं तिला, माय हात लावू देत नव्हतीस कुणाला, आज ह्या 3 साड्या, ठेवणीतल्या साड्या, लग्नातल्या साड्या का विकतेस. तिनं सांगितलं, महाराज आता जुन्या झाल्यात की, त्या जीर्ण झाल्यात, त्या जुंपणारी आहे. माझी गोधडी झाली जुनी, तिला धुनिया ना कोणी. मग ही जुनी झालेली टाकायची नाही का. श्रीकृष्ण परमात्म्याची भाषा पहा. वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्ण अन्यानि संयाति नवानि देहि. तैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, ज्ञानोबा बोलतात, मग नूतन वेडीजे आणि देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्यनाथे. जुनं झालेलं वस्त्र टाकावं लागतंय. बरं पुढं विचारू, माणसाने मरायचं का नाही. हां मरायचं. चला उद्धव महाराज, मरणाचे 2 फायदे सांगायचे गुरुजी आमचे. अण्णा, मरणाचे 2 फायदे आहेत. तसे मरणाचे
हरिभाई ठक्कर म्हणून एक गुजरातमध्ये फार मोठे साधू होते. त्यांनी मरणाचे 16 फायदे सांगितले. माणसाच्या मरणानं फायदेच फायदे होतात, म्हणून माणसानं मेलं पाहिजे. मेलं पाहिजे. त्याच्यातला पहिला 2च फायदे सांगणार आहेत 16 मधले. एक, सामाजिक. उत्तर तुमच्याकडून हवं आहे. 50 बाय 50चं घर आहे, मोठा वाडा आहे, एवढा मंदिर आहे, एवढा वाडा आहे. त्या वाड्यामध्ये 5 भाऊ, त्यांचे मायबाप एवढे जण राहत आहेत. 5 भावाचे लग्न झाले. सांगा, 5 आणि 2 7 होते. 7 मध्ये अजून 5 मिसळले, किती झाले? 12. बरोबर. त्या 5 जणाला पुन्हा 2-2 लेकर झाले. 5 दुनी 10, किती झाले? 22 झाले. 22 झाले. त्या नातवंडाचे लग्न झाले. 10चे लग्न झाले. एकच बायको धरा, म्हणजे एकही मिळत नाही आता, तो वेगळा विषय. पण एकच बायको. 10, 22 आणि 10 32. आणि त्या 10 जणाला पुन्हा 2-2 लेकर झाले. 20. 32 आणि 20 हा 100 वर्षातला प्रवास आहे. हा 100 वर्षामध्ये एवढं होतंय नातवंड होतात 100 वर्षाच्या. आणि त्या प्रवासामध्ये 52 माणसं झाले. मला सांगा, 4 खोल्या होत्या. 4 खोल्यात आता 52 माणसं कशी बसवायची? काय बघू लागलास माझ्याकडं? 52 माणसं ह्या एवढ्या याच्यामध्ये कसे बसवायचे? दररोज कसे राहायचे? हा, असं एक सांगू, माणसं माणसाला पुरतात, नाही तर घरातले माणसं मरतात. म्हणून दुसऱ्या पिढीला घरातल्या जागा पुरतात. म्हणून माणसानं मेलं पाहिजे. उगवलेला सूर्य आवडते का मावळलेला आवडते? बोला महाराज, तुकाराम महाराज, बोला भाऊ. लोकरवाडीचं नाव गाजविलं भाऊ न महाराष्ट्रात नाचून. शाबाश. हा, सूर्य मावळलेला आवडतो का उगवलेला? उगवलेला आवडतो. शाबाश शाबाश. मग सूर्य उगवावा वाटत असेल तर त्याला अगोदर वर आल्यानंतर मावळू द्या. मावळावा लागेल की नाही? बरोबर. मग माणसं जन्माला यावी वाटत असतील तर त्याला मरावं लागेल की नाही? अगोदर मरावं लागेल. माणसाने मेलं पाहिजे. तुकोबाराय सुद्धा बोलतात, ज्ञानोबाराय सुद्धा बोलतात. पण माणसाने मरताना ते मरण आपल्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे. प्रश्न तर इथं आहे बुवा. आता तुम्ही तर गरुड पुराण सांगताय. गरुड पुराणाचे फार छान वाचक आहेत ते. माणसाने आपलं मरण आपल्या डोळ्याने पाहिलं पाहिजे. जेव्हा मला वाटते चिंतामणी देव तुकोबारायांची कीर्ती ऐकली फार, आणि चिंतामणी देवांच्या कानावर ही कीर्ती पडल्यानंतर त्यावेळेचे फार गणपतीचे फार मोठे भक्त चिंतामणी. आणि तुकोबारायांची कीर्ती ऐकून तुकाराम महाराज एक संत आहेत, तुकाराम महाराज एक साधू आहेत. त्यांची कीर्ती ऐकून तुकाराम महाराजांना भेटण्याची इच्छा झाली. तुकोबाराय कुठे राहतात याच्या शोधामध्ये चिंतामणी देव आले. देहूच्या शिवारात आले तेव्हा गावात काहीतरी वाजत होतं. लक्ष आहे आपलं? गावात काहीतरी वाजत होतं. ते म्हणले कोणाचं लग्न असेल. पण गावाच्या जवळ आल्यानंतर एका माणसाची 5 पाट काढले, डोक्याचे पाट. त्याच्या तोंडाला काळं लावलेलं आहे, त्याला गाढवावर बसविलेलं आहे. आणि वाजत गाजत बँड वाजून त्याची मिरवणूक ह्या गल्ली गल्लीनं चालू आहे. आणि ते चिंतामणी देव आले, लोकांना विचारायला लागले, ओ बुवा महाराज, ते तुकाराम बुवाचं घर कुठं आहे? ते म्हणले तुकाराम बुवाचं घर हे बघा तिकडं आहे.
मग तुकाराम बुवा असतील का घरी? त्यांनी सांगितलं ते बघा तुकाराम बुवा. तिकडून वाजत गाजत आलं. ते जाऊन कोणते तुकाराम बुवा आहेत? हे गाढवावर बसलेले हेच तुकाराम महाराज आहेत. अंगावर शहारे आले. अरे काय मोठं नाव ऐकलं होतं, लोक तर यांची धिंड काढतायत. तोंडाला काळं लावून यांची मिरवणूक गाढवावरून काढतायत आणि पाठीमागून कोणी खडे मारतंय, कोणी नको नको त्या वस्तू अंगावर मारतंय. हे तुकाराम महाराज कसे असू शकतील? जवळ गेले आणि विचारलं, बुवा तुकाराम महाराज तुम्हीच आहात का? मी तुम्हाला भेटायला आलोय. त्यांनी सांगितलं मीच तुकाराम आहे. देवा तुम्ही आलात, बरं वाटलं, प्रणाम करतो. तुम्ही घराकडे चला, झालं 5 मिनिटाचं काम राहिले, एवढीच गल्ली राहिली आहे, मी आत्ता येतो. नंतर स्नान वगैरे करूयात आणि नंतर आपण छान सत्संग करूयात. ते घराकडे गेले. तुकाराम महाराजांचं तेवढं काम आटोपून तुकाराम महाराज आले. आलो म्हणले आटोपून, झालं. डोळ्यामध्ये अश्रू आणून त्या चिंतामणी देवानं विचारलं तुकाराम महाराजांना, महाराज आपण वेद जाणता, आपण 5वा वेद निर्माण करता, हो वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा म्हणणारे तुम्ही, आणि लोकांनी गाढवावरून तोंडाला काळं लावून तुमची मिरवणूक काढावी, तुम्हाला काही वाटत नाही? एवढे अधिकारी तुम्ही, पण तुम्हाला काही वाटत नाही? तुकाराम महाराज म्हणले तुम्ही ब्राह्मण आहात, तुमच्या लक्षात एवढंही कसं येत नाही? मिरवणूक माझी नाही काढली, मी नव्हतो त्या मिरवणुकीमध्ये, मिरवणूक माझ्या देहाची काढली, आणि तो देह आम्ही कधीच प्रेतरूप करून टाकलाय. आमचं लक्ष फक्त त्याच्यावर आहे. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, प्रेतरूप शरीराचा गोष्टी मागचा आध्यात्मिक अर्थ कळला की त्या गोष्टीचं दुःख होत नाही, नाही होत. हा लय प्रिय आहे माणूस, लय प्रिय आहे माणूस. मेल्यानंतर सगळेच दागिने काढून का घ्यावेत? बोला. फार गोड आहे हो, जीवनाचं रहस्य आहे या अभंगामध्ये आजच्या. कधी मरतो हो माणूस? अहो जिवंतपणी मरतो माणूस. हा चला बोला, काय फरक आहे तुकाराम महाराजांमध्ये नाही का मेलेल्या माणसामध्ये? काय फरक आहे बोला.
मेलेल्या माणसाला असं कुठंतरी मांडी घालून त्याला बसविलेलं असते, नसेलच बसत तर त्याला टेकणं दिलेली असते. जायचं आणि त्याच्या कानात जाऊन, त्या मेलेल्या मुर्द्याच्या कानात जाऊन 10-5 अशा आशील शिव्या द्यायच्या. काय होईल? हा माऊली बोला. ठेवणीच्या शिव्या द्यायच्या. हा काय होईल? काहीच नाही ना. मग गौतम बुद्ध जात होते रस्त्याने, काय लोकांनी शिव्या दिल्या, घाण 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 घाण. ते शिष्य म्हणायला लागला, तुम्ही बुद्ध आहात, तुम्ही महात्मा आहात, अहो किती शिव्या देत आहेत लोक, तुमच्या मागं लागलेत. त्याला सांगितलं शांत. पुढच्या गावामध्ये गेले, लोकांनी मोठमोठे हार आणले आणि त्यांचा सत्कार केला. त्या शिष्यानं सांगितलं, वा काय तुमचा मोठा सत्कार केला या लोकांनी. ते म्हणले असू दे, चल निघ. ते म्हणले नाही नाही, फार सत्कार करायला इथंच थांबूया. गौतम बुद्धांनी सांगितलं थांबायचं नसतंय, चलता साधू और बहता पाणी, चल. ते म्हणले पण महाराज तुम्ही शिव्या दिल्या, ज्यांनी शिव्या दिल्या तुम्हाला त्यांना सुद्धा तुम्ही चकार बोलला नाहीत, आणि यांनी सत्कार केला, आशीर्वाद तर द्यायचा काहीच बोलला नाहीत. ते म्हणले ज्यांनी शिव्या दिल्या त्या आम्ही घेतल्या नाहीत, ज्यांनी सत्कार केला तोही आम्ही घेतला नाही. शिव्या दिल्या शरीराला दिल्या, सत्कार केला शरीराचा केला. मग हेही नाही तेही नाही, वेगळा दोहीपासून, वेगळा दोहीपासून. हो दोहीपासून. मला काय आहे, तुल्य निंदा स्तुतिर्मौनी. कुणी कुणी स्तुती करा, कुणी निंदा करा, मला काहीच नाही. नको मान, नको नको मान, नको नको मान, नको अभिमान, नको नको मान, नको नको मान, नको नको मान, नको अभिमान, नको 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 अभिमान, नको मान, नको नको मान, नको नको मान, नको अभिमान. मी तुपाला तोची सुके, मी तुपाला तोची सुके, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हर बलि देता, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हर बलि चिंता. थोडी मी तुपाला माझी सुद्धा, थोडी मी हरी शुद्ध, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हर बलि चिंता, हरिमुखी गाता, हर बलि चिंता, हर बलि चिंता. जिवंत असणं म्हणजे जागा असणं. ऐका देवा, माऊली तुम्ही म्हणताय नको नको मान, नको अभिमान. अभिमान. खरं सांगू, तुम्हाला जर मी कीर्तनात एक शब्द वाकडा बोललो तर तुम्ही मला 8 वर्ष बोलला नव्हतात. आहे का भजन करण्याचा अधिकार मला? खरं सांगू, 50 वर्ष भजन करून जर, लक्ष द्या लक्ष द्या, 50 वर्ष भजन करून जर घरातल्या माणसांनाही नीट बोलत नसेल आणि बाहेरच्या माणसांनाही नीट बोलत नसेल तर ते भजन नाही, ते थोतांड आहे. ते थोतांड आहे. असं बोललं की काही माणसाला वाईट वाटतंय. खरं सांगा, जर 50 वर्ष भजन करून आम्ही घरात बायकोला नीट बोलत नसेल, आई वडिलाला नीट बोलत नसू, काय अर्थ आहे पोती वाचून 50 वर्ष भजन करून? ते अंधश्रद्धा आहे. ती भजन ही अंधश्रद्धा आहे. भजनातल्या प्रत्येक अभंगातून काय रहस्य आहे, काय सांगितलंय, तुम्हाला कसं वागायचंय सांगितलंय. अरे त्यापेक्षा मुर्दे बरे.
आणि समजा एखाद्याला 10 तोळ्याचे दागिने केले माऊली आणि मी नेऊन त्या टिकवून बसविलेल्या मुर्द्याच्या गळ्यात घातली, किती आनंद होईल त्याला? बोला ना. नाही. आता ऐका तुकाराम महाराजांना सोन्याचे 1000 तोळ्याचे दागिने आणि हिरे मानके एवढं गाठोडं भरून आणून दिलं होतं छत्रपती शिवरायांनी. बरोबर आहे. काय म्हणले ते? सोने रुपया मा. पुढचं बोलू. भजन करणाऱ्या माणसाला ज्या दिवशी परस्त्री स्वतःच्या माते समान आणि परधन माती समान वाटेल त्या दिवशी त्याचं भजन यशस्वी होईल. विठाला त्याला भजन म्हणावं. हे तुकोबारायांचं भजन, तुकोबारायांनीच हा अभंग म्हणावा मला असं वाटतंय. बाबा जसं त्या मुर्द्याला, जसं त्या शवाला टिकून बसवलेलं असतं, त्याला सोनं घातलं काय आणि त्याला शिव्या दिल्या काय, पुढे जाऊन सांगू. नवे नवे एखादी काठी घेऊन त्याच्या डोक्यात 4-5 काठ्या मारल्या काय, काय फरक पडणार आहे? तसं जिवंत असून सुद्धा एखाद्या माणसाला सोनं घातलं काय आणि शिव्या दिल्या काय आणि लोकांनी मिरवणूक काढली काय आणि मारलं काय, त्याला त्याच्याबद्दल इतकंही काही वाटत नसेल तर तो जिवंत असून मेलेला आहे. झाला प्रेतरूप. शरीराचा भाव म्हणजे स्थिती, माझ्या शरीराची स्थिती प्रेतरूप झालेली आहे, प्रेतासारखी झालेली आहे. महाराज तुम्ही प्रेतरूप आहात. हो. प्रेताची लक्षणं काय असतात? प्रेत येऊनी याचं लक्षण आहे देह असला काय आणि नसला काय. स्थिती बदलत नाही, स्थिती बदलत नाही. विदेही असला काय तरी स्थिती बदलत नाही आणि देहावर असला काय तरीही स्थिती बदलत नाही. त्याला प्रेतरूपता म्हणायचं. आणि मग लक्षीयाला ठाव स्मशानीचा. आता आम्ही स्मशानीच. खरा अर्थ अभंगाचा कळलाच पाहिजे. उद्धव महाराज येथे एकच लीला तरले, वाजे सर्व भावे मज भजले, तया आईलीच थडीये सरले मायाजा. आहे पुढच्या चरणामध्ये. आता चिंतनाला वेळ नसतो, त्याला काय करावं आपण? या सगळ्या गोष्टी आहेत. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन. अरे जिवंत असून सुद्धा हो, तो स्वतःचं मरण रोज पाहू शकतो. बरं ही कधी होते हो अवस्था? छोट्या छोट्या गोष्टींनी मला कीर्तन लोकांच्या हृदयापर्यंत न्यावं वाटतंय. स्मशिनी चिंतियाला ठाव किंवा लक्षीयाला ठाव, दोन्ही आहेत, दोन्ही पाठ आहेत. चिंतियाला आणि महाराज स्मशानाचं चिंतन करतायत म्हणजे नेमकं त्याचा अर्थ असा आहे, चिंतियाला ठाव स्मशानीचा, स्मशानातला ठाव त्याचं चिंतन माझ्या मध्ये आहे. आता मी त्याचं चिंतन करतोय. याचा अर्थ आहे स्मशान म्हणजेच कैलास. स्मशान म्हणजेच कैलास आहे. आम्ही इथं नाहीत, आम्ही कैलासात आहोत. मग आमचं चिंतन कैलासातलं चालू आहे. स्मशान याचा अर्थ आहे कैलास महाराज. जिथे नित्य महादेव भगवान राहतात आणि रामनामाचं चिंतन करतात त्यालाच स्मशान म्हणतात. म्हणून मला वाटतंय मुनिश्री कडवे प्रवचनामध्ये एकदा बोलून गेले. काय त्यांचं नाव होतं? जैन धर्माचे गुरु तरुण सागरजी. ते काय म्हणले? लाखो लोक होते त्या ठिकाणी, ते बोलत होते आणि ते म्हणले, माणसं हो, हे मंदिर उचला आणि गावाच्या बाहेर अर्धा किलोमीटरवर नेऊन ठेवा. मंदिर गावाच्या बाहेर ठेवा आणि इथं मसनवटा बांधा. लय कडवं बोलत होते ते, लय कडू बोलत होते. बर, पण लय सत्य बोलत होते. सत्य कडू असतंय का? असतंय. बरोबर. सत्य सत्य कटू होता है, सत्य कडू असतंय. सगळेच म्हणतात
सत्य लय सख्या माईला लागत आहे, झोंबत आहे. सत्य लय कडू असते, सत्य कडू नसतंय. तुम्ही बी लक्षात ठेवा, सत्य कडू नसतंय, सत्य कडू लागत आहे. नाही लक्षात आलं? सत्य असतं कडू असतं असं कसं होईल? गुलाबजामुन आहे आणि तिखट आहे असं कसं होईल? सत्य आहे आणि कडू आहे असं कसं होईल? कडू लागतंय आपल्याला ते. सत्य कडू नसते. ते म्हणले भर चौकामध्ये मसनवटा असावा प्रत्येक गावचा. का तर त्या गावातल्या उठलेल्या झोपेतून उठलेल्या प्रत्येक माणसाला नित्य त्याच्या मरणाची आठवण झाली पाहिजे. आणि जेव्हा माणसाला मरणाची आठवण होईल तेव्हाच त्याला देव आठवेल आणि त्याचं चिंतन आठवेल, माणसं नीट वागतील. रोज जळणारे प्रेत पाहिल्यानंतर माणूस नीट वागतो. सावध त्या गुन्हे कारेन, सावध त्या गुन्हे कारेन, सावध त्या गुन्हे कारेन, सावध त्या गुन्हे कारेन. एकाशी होणे सावध त्या गुन्हे कारेन, सावध त्या गुन्हे कारेन. प्रकाश भाऊजी किती माणसं मेलेली पाहिलेत, किती माणसाची माती केली आहे. सावध झालाव का? माझ्या बहिणींनो, माऊल्यांनो, किती जणाला मातीत घातलंय आपण नेऊन. म्हणजे माती करायला गेलाव असं म्हणायचे मला. कितीतरी जणाच्या मातीला गेलाव आपण. तिथं आहे तोपर्यंत काय खरं आहे माय माणसाचं. काय बायात रडत्या तो मुळ 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 मुळ, काय रडत तिथं बी रडत्यात, इकडं येऊन बी रडत्यात, त्या घरी बी रडत्यात. न रडू येणाऱ्या माणसाला रडू येतोय काही बायामुळं. त्या अशा आठवणी करून रडत्यात अशा. आणि लगेच आंघोळ केली की घरातला एक कप नाही दिसला हो कोण्या सुरू होते. होतेत का सावध? बोला बरं, जाऊ द्या, असं नाही सांगत बोवा. कशाला कुणाला बोलू मी? जे तुकाराम महाराज सांगायले, जे माझे गुरुवर्य सांगायचे तेच बोलतो. कशाला? आताच्या माणसाला असं बोललेलं कडू लागतंय, त्याच्यामुळे गोड बोलतो. सावध होतेत माणसं? होतेत का? बोला होतेत. उत्तम महाराज काय, एक जणाकडे 2 घोडे होते. ते आपले गुरुजी सांगायचे, बाबा सांगायचे. एक जणाकडे पाठामध्ये सांगायचे, एक जणाकडे 2 घोडे होते. बाजारात नेले. एक घोडा असा वाळून गेलेला होता, पण भलता चपळ होता. वाळून गेलेला पण चपळ. श्रीनाथ महाराज जय भगवान बाबा यूट्यूब चॅनल बघा, ऐका. चपळ होता घोडा आणि एक ताजा घोडा होता, मस्त असा सुंदर चमचम चमचम चमक होती त्याच्यावर. हो, चिक्षे महाराज ते घोडे नेऊन बाजारात उभा केले. तुमच्यासारखं गिराईक गेलं आणि त्याला विचारलं, बोला बाबा याची किंमत काय? ताज्या घोड्याची, चमचमणाऱ्या घोड्याची किंमत. तो म्हणला ह्याची किंमत 5,000. हा 5,000? जमलगडे म्हणलं, हे वेड तर दिसत नाही. ते ह्या वाळलेल्या घोड्याची किंमत, ते म्हणला 5 लाख. आय हाय 5 बंडवो 5 लाख. ते म्हणला हे सर्कल आहे, ह्याचे गोळ्या विसरल्यात का म्हणला तुझ्या? अरे खरपड घोड. तुम्हाला काय माहिती? नीट आहे का? नीट आहे का? नीट आहे का? महाराज म्हणले खरपड आहे पण किती नाचत आहे, दमतच नाही म्हणले कुठंच. सोबतच असतो आम्ही. ऐकता 5 लाख. अरे काय बोलतो काय? त्यानं सांगितलं इकडे या. खरं सांगू का म्हणला तुम्हाला? 5 लाख आहे म्हणला. हे 5,000चा घोडा आहे म्हणला. बरं का 5 लाख रुपये? त्यानं सांगितलं हे एका दिवसात ह्याच्या मनात जर आलं, ह्या घोड्यानं जर ठरविलं तर एका दिवसात आळंदीला जाऊन परत येते. ते म्हणला काय आळंदीला? आणि हे नाही, ह्याचं काही सांगत नाही म्हणला. हे घोडं हे घोडं एका दिवसात आळंदीला जाऊन परत येतंय. 5 लाख किंमत सांगायलो म्हणला. खरं आहे ते. ह्याच्या मनात आलं तर 24 तासात दिल्ली गाठीत आहे म्हणला. हे हा
ते चिक्षे गुरुजी बी हुश, ते काही साधारण आहे का माणूस, ते बी म्हणला होय र. मग एवढं चपळ आहे घोडण, एवढं आळंदीला जाऊन येतंय म्हणला, तर कशाला विकालास त्याला, काय करू म्हणला, 25 वर्ष सांभाळलं हे ठरवीतच नाही म्हणला. काय म्हणला, ह्यानं ठरवलं तर आळंदीला जाऊन येते, पण हे ठरवीत, अजून ह्यानं ठरविलं. महिन्याची वारी करणं काय लय मोठी गोष्ट आहे का, पण अजून करीत, ह्यानं ठरविल्यास काय होता येत नाही. देव होऊ म्हणती तरी ताती धरावे, देव होऊ म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे, होती तरी का चित्ती न धरावे, देव होईन म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे, देवदान लागले हाती, उत्तम सारे उत्तम गती, देव होऊ म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे, लागले हाती, उत्तम सारे उत्तम गती, देव होईन म्हणती होती तरी का चित्ती न धरावे. शरीर प्रेतरूप करायचं हे ठरवता येतं, मान अपमान गेला पाहिजे, शरीरातला काम गेला पाहिजे, शरीरातला क्रोध गेला पाहिजे, शरीरात बद्दलची असलेली आसक्ती, मी आणि माझं गेलं पाहिजे. ते गेल्याशिवाय हे होऊ शकत नाही. एक मला गोड उदाहरण सांगायचे गुरुजी. हो, शरीर प्रेतरूप कधी होतं माणसाचं, ज्या भावना आपण मेलेल्या मुर्द्यासोबत व्यक्त करतो आणि त्याच जेव्हा जिवंत माणसासोबत करतो आणि त्याची स्थिती बदलत नाही, किसी भी अभाव में जिसका स्वभाव कभी नहीं बदलता, उसका शरीर प्रेतरूप है, जिंदा है मगर प्रेतरूप है. काय आहे त्यांना ते माहीत असते. देवा काय माहीत असते की फार छान कोणीतरी म्हटले, वक्त बहुत खराब है, वेळ फार खराब आहे. तुकोबारायांची वेळ सुद्धा फार खराब होती, आपली काहीच नाही. पण तुकाराम महाराज म्हणायचे, वेळेचीही वेळ कधीतरी येत असते. वाक्य नीट लक्षात ठेवा. बुरे वक्त का भी कभी कभी वक्त आता है. तसं मरण असेल तर त्या मरणाला सुद्धा कधी कधी मरण येऊ शकते. मरणाला मरण हो कसं येऊ शकते. मरणाचं सुद्धा मरण आहे. मरणाही आधी राहिलो मरोनी, मरणाही आधी राहिलो मरोनी, मग केलं मानी होत तैसे, मग केलं मानी होत तैसे. मरणाही आधी राहिलो मरोनी, मरणाही आधी राहिलो
अभंग मोठा आहे फार, पुढे चलतो. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये तुम्ही जर संत तुकाराम नावाचा चित्रपट पाहिला किंवा गाथा जर वाचली असेल तर एक नृत्यांगना त्यांच्या जीवनामध्ये आली होती, बरोबर? नृत्यांगना, हो, तमाशात नाचणारी बाई त्यांच्या जीवनात आली. महाराज काय तुमचं रूप दिसतंय, मी तुमच्यावर फार संतुष्ट आहे, माझी इच्छा आहे तुम्ही माझा स्वीकार करावा. तुकोबाराय म्हणले, बाई चुकीच्या जागी आलीस, चुकीच्या जागी आलीस, रस्ता चुकलाय तुझा. बाई असंच म्हणले त्या पिक्चरमध्ये, बाई तुमचा रस्ता चुकलाय, तुम्ही दुसऱ्या ठिकाणी आलात, हे ते ठिकाण नाही. उदाहरण दुसरं, मंबाजी बुवानं एवढ्याला काटेरी कातड्या होत्या, त्याच उपटल्यान तुकाराम महाराजांना झोडपायला सुरुवात केली. काही गुन्हा नसताना, काही अन्याय नसताना, पण तुकोबारायांनी जाऊन त्यांचेच पाय दाबावेतन, पाय धरावेतन, चला कीर्तनाला म्हणावं. 2 नंबर 3, छत्रपती शिवरायांनी आणून दिलेली सगळी जी सोनं नाणं काय चांदी पाचू होते ते सगळेच्या सगळे परत करावेत. 3 याचं गोड उदाहरण गुरुजी द्यायचे आणि ते रामकृष्ण परमहंसाच्या जीवनामध्ये, जीवनचरित्रामध्ये वाचायला मिळालं मला. रामकृष्ण परमहंस असे झोपलेले होते. अनेक ठिकाणाहून स्वामी विवेकानंदांसारखे फार मोठे महात्मे त्यांना भेटायला यायचे. कालीचे भक्त रामकृष्ण परमहंस, ऐकता, आणि एक भक्त असाच भेटायला आला, फार दुरून आला, 500-600 किलोमीटरवरून त्या काळामध्ये, हो, फार कीर्ती ऐकून आलेला होता. आणि यांची झोप चालू झालेली होती. बाहेरच्या सेवकाने सांगितलं तुम्हाला भेटता येणार नाही, त्यांची झोप जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच भेटता येईल. त्यांनी सांगितलं मला फक्त दुरून दर्शन घेऊ द्या, मला त्यांना मी बोलणारा कोण, मी फार पामर आहे, मला फक्त त्यांचं दर्शन दुरून व्हावं, त्यांच्या पायाचं अशी इच्छा आहे, फक्त एकदा दरवाजा काढा आणि मला दर्शन माझं व्हावं, एवढीच कृपा माझ्यावर करा. ठीक आहे म्हणाले, फार दुरून आलायस तर दुरून, अंगाला स्पर्श करू नको. पण माणसं असतात, भोळे भाबडे असतात, खिशातून एक खूप दिवसापासून रामकृष्ण परमहंसासाठी एक चांदीचं नाणं तयार करून घेतलेला तो माणूस खिशात हात घालतो, दर्शन घेतो, आणि रामकृष्ण परमहंस असे झोपले होते, त्यांच्या हातावर ते नाणं ठेवतो. गाढ झोपेत असलेल्या रामकृष्ण परमहंसाचा हात आपोआप पालता होतो, आपोआप. आश्चर्य वाटतं. वैराग्य दवडिता पाठी लागे, मायेचा भाग आहे, ही माया आहे. माया म्हणजेच लोभ. आणि या सगळ्या मायेची आसक्ती, कामाची आसक्ती आणि क्रोधाची आसक्ती कधीच या देहातून संपून गेलेली आहे. आता मी 3 उदाहरणं दिलीत तुम्हाला. 3 आणि त्या यमांना सुद्धा हाय वाटते आमच्याबद्दल. रणती रात्रंदिवस काम क्रोध माया, 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 काम
वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी. वैराग्याच्या शेणी, शेणी म्हणजे गोवऱ्या, वैराग्याच्या गोवऱ्या. आता जे वैराग्य सांगितलं परमहंसाचं, तसंच तुकोबारायांचं. तुकोबारायांसारखा वैराग्यवान महात्मा दुसरा या जगतामध्ये नाही सापडणार. एवढं मोठं वैराग्य होतं प्रत्येक वस्तूच्या बाबतीमध्ये. आणि मग आम्हाला एवढं वैराग्य झालंय. इथं 100 रुपये हरवले तर माणूस दिवसभर त्याची चिंता करतो आणि रात्रभर झोप येत नाही. 1-2 तोळे सोनं जर आमच्यापासून हरवलं हो तर माणसं रस्त्यावर येऊन रडायला कमी करत नाहीत. तुकाराम महाराजांचं वैराग्य 400 एकर गेली, बापदाद्याची कोट्यावधीची हो सावकारकी होती ती सुद्धा बुडवून टाकली पाण्यात. आणि शेवटी तुकाराम महाराज एका झोपडीमध्ये आले आणि रस्त्यावर आले. राहायला सुद्धा घर राहिलं नाही. बोलता काय, तरी सुद्धा कधी कुणाकडे हात पसरला नाही. याला म्हणतात वैराग्य. दिलं तरीही कुणाचं स्वीकारलं नाही. याला म्हणतात वैराग्य. तुकोबारायांचं वैराग्य. म्हणून वैराग्याच्या शेणी, अरे जिवंत असताना वैराग्याच्या गौऱ्याने आम्ही जळलोय, पेटलोय. पुन्हा जळायची काय आवश्यकता आहे. लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी. वैराग्यामुळे आम्हाला ज्ञान झालं. वैराग्याशिवाय ज्ञान टिकत नाही. आणि त्या टिकलेल्या ज्ञानानं आम्हाला आमचं खरं स्वरूप दाखवलं. आम्ही कोण आहेत तर मी तो वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता. ब्रह्मत्वेशी, मी ब्रह्म आहे, मी देह नाही, मी मनुष्य नाही, मी आकार नाही. आकारासी कैचा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. दुसऱ्या एका अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात, माझ्या आकारावर जाऊ नका, आकारावर जाऊ नका. मग आता जर मला वाटतं इकडे तुकाराम महाराज जर ब्रह्मच झाले असतील, उद्धव महाराज जर ब्रह्मच झाले असतील, जो ब्रह्म झालाय मग त्याला कुळ, नाम आणि रूप दिली तिळांजली, याचं काय घेणे देणं. काय आहे? दिली तिळांजली, दिली तिळांजली. अरे तिळांजली दिली, 3 मुठी पाणी सोडलं. कशावर? कुळावर. आता कशाचं कुळ? याती कुळ माझे गेले हरपुनी, श्रीरंगा वाचुनी अनुनीनी. आता कोणी शिकवू नका मला, मला कुळ राहिलं नाही, मला नाम राहिलं नाही, मला ते नाम राहिलं नाही. मी तो वासुदेव तत्वता, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म. किती महावाक्य आहेत महाराज? 4. मी स्वतः ब्रह्म झालोय. मी आता देह नव्हे, मी हे सरे उरला उरे. तुकिता तुलनेसी, वा वा, ब्रह्म तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले. म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. मी तो नाही, पुसणे ते पुसा पांडुरंगा. तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, आणि पुसणे ते पुसा पांडुरंगा. तुकाराम महाराज म्हणतात याला कारण काय आहे तर गुरुच्या मुखातून महावाक्याचा बोध माझ्या ठिकाणी झाला. फिरविला घर, आणि तो माझा दिवा, तो माझा दीप उजळला. ऐका हो, याच्या अगोदर आम्ही काय केलं? तुम्ही तर शव झाल्यानंतर त्या गोष्टी करताना महाराज. फिरविला घट, फोडिला चरणी. कुणाच्या चरणी? देवाच्या चरणी. हा घट फिरविला म्हणजे त्याच्या स्वतःभोवती फिरविला. भोवती आपण जातो ना, आपण तिथं मसनवाट्यात गेल्यानंतर, स्मशानात गेल्यानंतर तो घट फिरवतात, म्हणजे माठ फिरवतात आणि तो फोडतात आणि मग बोंब करतात, बोंब मारतात. इथंही तुकोबाराय म्हणतात मी घट फिरविला, फोडला, महावाक्या ध्वनी बोंब झाली. शरीर ज्याचं होतं, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याच्यापासून निर्माण झालेलं शरीर त्यांना देऊन टाकलं त्याला समर्पिले. आणि तो घट फिरवून मी देवाच्या चरणावर आपटला. गुरुच्या कृपेनं माझ्या जीवनाचा प्रकाश झाला. अर्थात माझा मी देह नाही हे सरलं, आणि हे सरल्यानंतर जे उरलं तो तुका म्हणे रक्षा झाली आपल्या. तुका म्हणे रक्षा झाली आपल्या. म्हणे रक्षा झाली तुका म्हणे
झाली आपे रक्षा उजळीला दैन्याचा चैतन्याचा दीप उजळला सणती रात्र दिवस काम क्रोध माया जलती रात्र दिवस काम क्रोध माया क्रोध माया रडती रात्र नती हाया दंड म्हणते हाय म्हणते हय हय यमदंड 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 मनती 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 यमदंड यमदंड यमदंड
यमदंड म्हणती हाय हाय यमदंड रडती म्हणती हाय हाय यमदंड रडती रात्रंदिवस काम क्रोध माया रडती रात्रंदिवस काम क्रोध माया काम क्रोध माया. घड्याळात 2:55 झालेत. 3 वाजता थांबायचे. एकही मिनिट कुणाचा जास्त नको. घड्याळाकडे बघून चालू आहे, काटा बघून. दारावतीतून आमचे सरपंच साहेब आलेत. बोलतो मी आता, बोलतो. आमचे आदरणीय दादा म्हणजे आमचे नाईक सर फार छान काम केलं. आम्ही सगळ्यांनीच केलं आणि त्यांनी खूप छान. आता ते इथून बदली होऊन गेले, पण फार गोड सगळ्यांशी, अगदी चांगला माणूस. इथला सगळा शिक्षक स्टाफ, सगळ्यांना धन्यवाद. महाराज, ही तुमची श्रीमंती आहे, तुमची नाही, तुमच्या वारकरी संप्रदायाची. आणि त्याच्यातल्या त्याच्यात तुमच्या घरी येऊन प्रत्येकाला चहा पाणी मिळत होतं म्हणून हे एवढे माणसं जमलेत. बरं, हे एवढे माणसं काही लय अपेक्षेनं आले नाहीत, हे मिळावं म्हणून आले नाहीत. सगळीकडे आम्ही जातो ही अपेक्षा असते, पण इथं आलेल्या कुठल्याच माणसाला ही फार काही मिळावं अशी अपेक्षा नाही. लक्ष्मणावर प्रेम करणारी ही माणसं आहेत. आणि ही तुमच्या परिवाराची श्रीमंती आहे, ही कमवता आली पाहिजे. यासाठी तुम्ही 40-45 वर्ष घातलेली आहेत. बोलू. आमचा टेलर अनिल, आमची महादेवी, या सीतामाईचे लेकरं खरंच गरीब आहेत. मी इथं उभारून या गादीचा अपमान नाही करणार, उगच काहीतरी कुणाचा मोठेपणा करण्यासाठी उभा राहिलेलो नाही. आणि माझ्या स्वभावात ते नाही, म्हणून मी काही जणांना आवडतही नाही. रामही आवडत नव्हता, कृष्णही आवडत नव्हता, तुकाराम महाराजही आवडत नव्हते. 40% लोक सत्य बोलणाऱ्याच्या नेहमी विरोधातच असतात. मग ते भजनात असतील किंवा ते व्यवहारात असतील. लक्षात ठेवा, 40% लोकांनी नेहमी सत्य माणसाला विरोध केलेलाच आहे. पण तुमच्याकडं हात जोडून माझी एक विनंती आहे. एक सगळ्यांना मी एवढे माझे दोन्ही हात आणि मस्तक असं वाकून विनंती करतो, चांगल्या माणसांचं ज्ञान जगापर्यंत जाऊ द्या, ते लपवून राहू देऊ नका. विशेषतः माझी भजन्यांना विनंती आहे, ज्यानं अभ्यास केला आहे, ज्याचं आचरण चांगलं आहे, तो माणूस जगापर्यंत जाऊ द्या. जाऊ द्या मायबापू. हे खरं भजन आहे. चांगली माणसं आज बरेच लपून आहेत आणि खोट्याचा तमासगिराचा ऊत आला आहे. हे असं बोललं तर वाईट वाटू देऊ नका. आज शेतकरी एवढा अडचणीमध्ये आहे, एवढा अडचणीत आहे. या इकडं